आज होता रविवार आणि मग काय रविवारचा पोरांनी केला राडा परत. तर जय श्रीराम मित्रांनो, मी तुमचा लाडको मन आजच्या नवीन ब्लॉग मध्ये मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो. आता आज होता रविवार आणि त्यामुळे आज आहे ना लेट उठलो होतो आणि त्या सकाळी सकाळी तुम्हाला जर असं दृश्य दिसलं तर समजून घ्यायचं उद्या पोरांचा पेपर आहे. कारण पहिलं पेपर जर कडक गेला ना तर पोरं दुसऱ्या पेपरला सकाळीच उठून अभ्यासाला लागले होते आणि त्यात आमच्या आबीबाई यांनी इंजिनिअरिंग जास्तच मनावर घेतली, त्यामुळे आज आहे ना टॉपच मारणार आहे तो. आणि तेवढ्या सगळ्या गावापेक्षा जास्त लेट उठला ना आमचा कार्तिक बाई यांनी सफरचंद कापायला घेतलं होतं. आता कालपासून आहे ना सुट्टी असल्यामुळे आपण आबीबाईच्या रूमवर होतो, त्यामुळे सकाळी ना लगेच आपल्या हॉस्टेलला निघालो होतो, म्हणलं आवरून घेऊ सगळं. आता निम्मा रविवार तर आहे ना झोपेतच जातो, तो पण कळत नाही कसा गेला म्हणून. आणि त्याच जाताना आमच्या दोघं भावांचं पार्सल येत होतं, त्यामुळे थांबलो होतो तिथं. आता भर दुपारचं आहे ना उन्हात उभा राहून पार्सलची वाट पाहत होतो, पण पार्सल काय आपलं येईना, त्यामुळे तिथून निघलो आणि ना जाताना मंदिरात दर्शन घेतलं आणि देवाला प्रार्थना केली, म्हणलं आमच्या कार्यकर्त्यांचे विषय क्लिअर निघून दे. आणि तेवढ्यात हॉस्टेलच्या बाहेर आलो तर आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी पिझ्झा मागवला होता. आता दर रविवारी त्यांना स्कीम लागलेली पिझ्झा मागवायची, एक दिवस ते डॉमिनोजलाच भिकारी करून टाकतील. डॉमिनोजला तर करतील पण माझ्यासारखे गरीबांना पण कॉन्ट्री काढून भिकारी करून टाकतील. पण आता काय करणार आहे, खायची सवय लागली म्हणजे ती तुम्हाला पैसे घालायला लावणारच. मग काय संध्याकाळी सगळ्यांसोबत मस्त चहा घेतला होता, कारण आज रविवार होता शेवट. आता ब्लॉग कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि जाताना आपल्या आयडीला फॉलो तेवढं नक्की करा.